आहे? गुन्हेगारावर कायद्याचा धाक राहिलेला नाही हे त्याचं उदाहरण आहे। आणि त्यामुळं खरोखरच कायदा आणि सुव्यवस्था आहे का फक्त पुस्तकातच आहे हे आता गृहमंत्री तर कोण आहेत माहीत नाही मला, ते स्पष्ट करावं एकदा। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे देशाचा अभिमान आहे, एक आत्मसन्मान आहे आमचा तो। आणि त्यामुळं माझ्यासारखा एक अतिशय अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा संसदेमध्ये गेला ते बाबासाहेबांच्या संविधानामुळं। असं असताना बाबासाहेबांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे देशाच्या गृहमंत्र्याला शोभत नाही आहे। आणि अत्यंत धक्कादायक गोष्ट म्हणजे देशाचे पंतप्रधान त्यांचं समर्थन करतात, त्यांना पाठीशी घालतात, ही योग्य नाही आहे। खरं तर बाबासाहेबांचं सातत्यानं नाव घेतल्यानंतर ह्यांना वाईट का वाटतं आहे मला कळत नाही। म्हणजे एक प्रकारे मनात जी काही मळमळ आहे ती ओटातून व्यक्त झाली असं म्हणायला काही हरकत नाही। नाराजांची यादी किती सांगू तुम्हाला, एकापेक्षा एक नाराज आहेत। आणि असं पहिल्यांदाच घडलेलं आहे की एक वेळ काठावर बहुमत असताना सरकारमध्ये नाराजी चालते, मग पाशवी बहुमत मिळालेलं असतानासुद्धा जर का अशा प्रकारे सगळ्या पक्षामध्ये नाराजी असेल याचा अर्थ खरोखरच हे जनतेनं दिलेलं बहुमत आहे काय दाखवलेलं बहुमत आहे अशी शंका मनामध्ये निर्माण होते। निवडणुकीचा निकाल लागून आता जवळपास 1 महिना झाला। आधी मुख्यमंत्री ठरायला उशीर झाला, मुख्यमंत्री ठरले, उपमुख्यमंत्री ठरले, परंतु मंत्रिमंडळाची यादी व्हायला उशीर झाला। आता मंत्रिमंडळाचे शपथविधी झाला पण खाते वाटप झालेलं नाही। आणि नागपूरचं अधिवेशन मात्र चालू आहे। मला वाटतं की उद्या अधिवेशन संपतं आहे आणि तरीसुद्धा अजून खाते वाटप नाही। मग हे अधिवेशन नेमकं कशासाठी घेतलेलं होतं, का घेतलेलं होतं? आणि मग तिघंच जर का वेगळ्या प्रश्नाला उत्तर देणार होते तर एवढा मंत्र्यांचा आवाढाव पसारा करायचं कारणच काय होतं? म्हणजे एकूणच आनंद आहे। बहुतेक सगळे ज्यांना काही मिळालेलं नाही ते आपापल्या मतदारसंघामध्ये गेलेले आहेत, म्हणजे रुसलेले आहेत। अशा पद्धतीनं सगळा सावळा गोंधळ चालला आहे। खरं तर जनतेनं ह्यांना खरोखरच जनमत दिलेलं आहे काय अन्य मार्गाने हे सत्तेवर आले तर मला माहीत नाही, पण खरोखरच जर का जनतेनं दिलेलं असेल तर हा एक प्रकारे जनतेचा अपमान आहे। असंच एकूण कामकाज राज्यामध्ये चाललेलं दिसतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।